रवी तरे पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेला ढकलून काढलेला आहे. चेंडू जातोय डीप पॉईंट लेगला. दुसरी धाव घेण्याचं यश मिळते आणि 2 धावा पूर्ण होत आहेत तिथे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 संघाच्या या पूर्वरचनेने संघाचं खातं उघडलंय आणि रवी तरेचंही 2 धावने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या झालंय मापे संघाची 2 बिनबाद 2. पहिलं चेंडू पहिल्या षटकातील दुसरं चेंडू हाताळण्यासाठी येतो तो गोलंदाज शशिकांत. उजव्या हाताने 10-12 पावलांचा रनअप पुन्हा एकदा रवीसाठी. त्याच पद्धतीने चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट चेंडू जातोय. निर्धाव चेंडू म्हणता येईल त्या चेंडूला. निर्धाव चेंडूनी त्या चेंडूशी सांगता होत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 4-5 पावलांचा रनअप रवी शशिकांत यांच्या थ्रू. शशिकांत पॉइंटच्या दिशेला टाळलेला चेंडू जातोय डीप पॉइंट मध्ये. 1 धाव घेतले तिथे पायाने होतोय क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेत. दुसऱ्या धावेसाठी लॉंगॉनच्या दिशेला टळलेला चेंडू 2 धावेत यश मिळाले ते रवी तरे यांना. रवी तरे वैयक्तिक 6 आणि संघाच्या धावसंख्या झालेले 6. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. तो हाताळतो शशिकांत. मापे संघाकडून शशिकांत डॉट बॉल ची सांगता. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या आहे ती 6 बिनबाद 6. पहिले षटक प्रगतीपथावर. रवी सुंदर पद्धतीने 4-5 पावलांचा रनअप शशिकांत. फुल टच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला टळलेला चेंडू जातोय. 1 धावेचा भर. दुसऱ्या धावेसाठी धावतात दोन्ही खेळाडू आणि 2 धावा इथं पूर्ण होताना दिसत आहेत. पंचांकडनं अपील जरूर आहे परंतु पंचांचा नकार. या 2 धावेत धावाची धावसंख्या झालेली ती 8 बिनबाद 8. मला वाटतं षटक संपतंय. 8 धावा या षटकामध्ये शशिकांत यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये 8 धावा देऊन गेट जवळ डिझेलची जी गाडी आलेली आहे तिला आतमध्ये घ्या. 2 मिनिटं जरा कृपया खेळ थांबवण्यात यावा. डिझेलची गाडी जी आलेली आहे त्यांनी कृपया आतमध्ये घ्यायची आहे साईडच्या दिशेतून. एक षटकाच्या समाप्तीनंतर मापे संघ 8 बिनबाद 8. चांगली सुरुवात म्हणता येईल. 5 षटकांचा सामना मापे वर्सेस दिघा. गोलंदाज अशोक. महापे संघाचा गोलंदाज स्वतः कर्णधार आहे अशोक. 4-5 पावलांचा रनअप. दिघा संघाचा कर्णधार स्वतः गोलंदाजासाठी पुनरागमन झालं. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतो तो अशोक. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करणार आहे गवतेनं अरुण. अरुणने आपलं अजून काही खातं उघडलं नाही. पहिलं षटक दुसरं षटक प्रगतीपथावर. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक स्वतः कर्णधार अशोक. उजव्या हाताचा मारा अरुणसाठी. पाहूया काय करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्या उधळल्यात परंतु पंचांचा नकार. रिव्हर्स चेंडू खेळणं म्हणजे खेळ नव्हे तर रिव्हर्सवर तुमचं नियंत्रण असणं महत्वाचं. तुमची नजर त्या चेंडूवर बसली पाहिजे आणि बॅट जी म्हणतो आपण त्या बॅटला त्याच दिशेने तसा फिरवता आला पाहिजे. टर्न ऑफ द गेम त्याला रिव्हर्स सेट म्हणता येतं. चेंडू अगोदर निघून जातो बॅट नंतर फिरते त्यांनी रिव्हर्स कधीच बसत नाहीत. पहिल्या चेंडूवर आजमावलं होतं ते अशोक यांना. तेवढे धूर्त गोलंदाज आहेत ते. स्वतः संघाचे कर्णधार आहेत अशोक. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळत आहेत स्वतः कर्णधार अशोक. मापे वर्सेस दिघा.
या दोन तुल्यबळ संघामध्ये हा सामना रंगलाय रामलीला मैदान सारसोळ्याच्या ग्राउंडवर. सुरुवातीला आजच्या सत्रातील पहिला सामना झोगाव संघाने विजयी झाला. त्यामध्ये त्यांनी बेलापूर इलोर संघावर मात करून आपलं जीत पदात पाडली. पुन्हा एकदा अशोक उजव्या हाताने वरदा विकेट मारा अरुणसाठी. सुंदर चेंडू उजव्या श्रीच्या बाहेर सरसावर आणि हा चेंडू अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडतोय. पंचांचा हात उंचावतोय. वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या मुलावते ती 9. बिनबाद 9. पुन्हा एकदा अशोक राईट ओव्हर द विकेट. पॉईंटच्या दिशेला टरला जातो. चेंडू जातो डीप पॉईंटच्या लेकेला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत परंतु नकार. एकच धावे समाधान मानावं. चांगला थ्रो म्हणता येईल तिथे. चांगला थ्रो म्हणता येईल तिथून क्षेत्ररक्षकाचा. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात फेकतोय. एकच धाव मिळेल या चेंडूवर आणि धावसंख्या वळावते ती 10च्या घरात. पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक होता. कर्णधार हाताळतात ते अशोक. पुन्हा उजव्या अटीच्या बाहेर चेंडू वरची कडा लागून चेंडू हवेत उडालाय. दुसऱ्याच धावेसाठी धाव घेता येतील. 2 धावा इथे पूर्ण होतील कारण की आसमानी टोला होता. चेंडू खाली येतोपर्यंत एक धाव पूर्ण खाली पडेल तोपर्यंत दुसरी धाव निश्चित होऊ शकते. खूपच उंचावर गेला होता चेंडू. त्याचं यश मात्र प्राप्त झालंय त्या दिघे संघाला. 2 धावा त्याच्या मोबदल्यात मिळाल्या त्यांना. या 2 धावेने धावसंख्या जाते ती 12च्या घरात. 12 बिनबाद 12. दुसरं षटक प्रगतीपथावर. थांबून स्ट्राईक रोटेशन होणार नाही. धावत राहायचं दोन्ही फलंदाजांनी नाहीतर धाव दिली जाणार नाही. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेला जातोय. चेंडू जातोय त्याच्या पाठीमागे दुसरा एक फिल्डर जातोय. त्याच्या ताब्यातल्यामध्ये 2 धावांचं यश मिळते ते दिघा संघाला. थोडस गचा क्षेत्रांत म्हणता येईल. तिथे जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या त्या दिघा संघाला. 14 मध्ये 12 वर खेळतोय तो स्वतः रवी सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतो या रामलीला मैदानावर. पुढचा चेंडू पण पुन्हा एकदा अशोक उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करणार आहे. तोच आहे रवी. बायच्या स्वरूपात मिळते ही धाव. लेग बाय. पंचांचा इशारा आणि 1 धावसंख्या. या एका धावेने धावसंख्या झाली ती 13. 15 बिनबाद 15. अशोक यांचा पुढचा चेंडू आणि आसमानी टोला मिडॉनच्या दिशेला चेंडू हवेत आहे. झेल होऊ शकतो आणि तिथे झेल ड्रॉप झालाय संजयद्वारे. दत्ता त्यांच्या पाठोपाठ होते. 3ऱ्या धावेसाठी धावतात दोन्ही फलंदाज आणि 3 धावा देखील पूर्ण करतायत हे दोन्ही फलंदाज रवी आणि अरुण. धावसंख्या येते 18. दुसरं षटक संपतंय. मला वाटतं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने धावसंख्या जोडतायत ते दिघा संघाचे खेळाडू. अरुण वैयक्तिक 15 आणि अरुण 4. 12 रवी 12 या धावसंख्येवर खेळतो आणि अरुण खेळतो तो 4 या धावसंख्या झाल्या ती 18. 2 अतिरिक्त धावसंख्या जोडून धावसंख्या एकूण झालेली ती 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सामना हा 5 षटकांचा राहील. हे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. पंच म्हणून कामगिरी बजावतात ते बेलापूर संघाचे आपले 2 परिचिष्ट खुला खेळाडू. गोलंदाज हरिश्चंद्र वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन येत आहेत ते हरिश्चंद्र. मापे संघाचा हरिश्चंद्र
पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. अजूनपर्यंत 2 षटकामध्ये यांना बळी काय मिळवतात, गोलंदाजाला बळी काय मिळवता आलेला नाही. त्याच्या मोबदल्यात त्यांनी 18 धावा मोजल्या आहेत त्या 2 षटकामध्ये. 9च्या सरासरीने धावा जोडतायत ते दिघा संघाचे खेळाडू. त्याच्यामध्ये मातब्बर खेळाडू म्हणून रवी तरे हा जो आहे तो वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय, 12 धावांवर खेळतोय आणि अरुण 4 धावसंख्येवर खेळतोय. एकूण धावसंख्या आहे ती 18 आहे की 18 बिनबाद 18. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं संघाचे होते. तिसरं षटक हाताळण्यासाठी हरिश्चंद्र उजव्या हाताचा गोलंदाज. पुन्हा एकदा अरुणसाठी. अरुण तयार. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सेट. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि हा वाईट चेंडूचा इशारा दिला जातोय पंचांकडनं. अतिरिक्त धावसंख्येत धावसंख्या अतिरिक्त मध्ये झाले 3. एकूण धावसंख्या 19. हरिश्चंद्र उजव्या हाताने वर द विकेट मारा अरुणसाठी. चांगला चेंडू मिडॉनच्या दिशेला उडवलेला चेंडू जातोय. तिथं क्षेत्ररक्षक होतोय परंतु गचाल क्षेत्रात त्या मोबदल्यात 2 धाव्या मोजाव्या लागतील. 1च्या धावेवर 2 धावा कन्व्हर्ट करण्याचं यश प्राप्त होतंय त्या दोन्ही फलंदाजांमध्ये रवी आणि अरुण गवते. 21 बिनबाद 21. स्ट्राईकला येतो अरुण. चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा उडवलेला चेंडू जातोय गोलंदाजाच्या डोक्यावरून. मात करून दुसऱ्या धावसाठी धावतायत फलंदाज आणि 2 धावा तिथे पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. दोन्ही एक समंजसपणा असतो दोन्ही फलंदाजांमधला आणि त्याचा त्या मोबदल्यामध्ये मिळतायत मात्र 2 धावा. या 2 धावाच्या सरासरी धाव संख्या बुदुलते ते 21 वर 23 23. लॉस ऑफ नॉन विकेट. प्रोग्रेसिव्ह थर्ड ओव्हर बाय हरिश्चंद्र वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं 3रं षटक फेकतायत. पुन्हा त्याच पद्धतीने चेंडू वर इशारा करण्याचा प्रयत्न होता परंतु अपयशी सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. सुंदर गोलंदाजी कमबॅक म्हणता येईल इथं हरिश्चंद्र यांचा. हरिश्चंद्र पुन्हा एकदा उजव्या हाताने वर द विकेट मारा. राईट आर्म वर द विकेट. पॉइंटच्या दिशेला चेंडू डीप पॉइंट टेकला जातोय. तिथे मात्र फील्ड होतंय. एकच झाले समाधान म्हणावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे क्षेत्ररक्षकाचं. 24. 3रं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू घेऊन हरिश्चंद्र राईट आर्म वर द विकेट मारा अरुण गवतेसाठी. 4था चेंडू या षटकातील 4था चेंडू. अरुण ऑनच्या दिशेला चेंडू. दत्ता तिथे फिल्डर आहेत आणि तो झेल टिपलाय तिथे. पहिला हादरा आणि पहिला बळी मिळतोय तो हरिश्चंद्र यांना. रवीच्या चांगली फलंदाजी करत होते रवी. आता सचिन नवीन फलंदाज येतो तो सचिन. दिघा संघाचा शेनवान. दादा दिघा संघामध्ये पाहिले संजय हा शेनवन ॲज अ टाईप ऑफ शेनवन बॉलिंग आणि बॅटिंग सचिन. बॅटिंग तर अफलातून आहेच त्यांची. पाहूया आपल्या संघाला कितपर्यंत मजल मारून देत आहेत ते सचिन. मी त्यांची वाहवा करतोय. त्यांची गोलंदाजी पाहालच तुम्ही यानंतरच्या स्पेलमध्ये पण फलंदाजी पण बघा. जर फलंदाजीला ते स्वतः एका बाजूने जर उभे राहिले तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतील असे हे सचिन. मी वारंवार त्यांची गोलंदाजी फलंदाजी पाहिले संघामधून खेळताना. हरिश्चंद्र यांचा पुढचा चेंडू पुन्हा पंचच्या दिशेला टाळण्यात येतं आणि आपला खाता उघडतायत तिथे. 1 धावेनं सचिन. एका धावेने त्यांना समाधान मानावं लागतं. 25 धावा झाल्या त्या फलकावर लागलेल्या त्या 25 धावा. 8च्या सरासरीने धावा जोडतात 8.3. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्ती नंतर धावसंख्या आहे ती 25. या षटकामध्ये हरिश्चंद्र यांनी 7 धावा देऊन 1 बळी मत प्राप्त केले.
तो रवी यांचा. मिडॉनच्या दिशेला लांब उंच हवेमध्ये 25 3 वर लॉस ऑफ 1 विकेट. दत्ता संदीप वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने चौथं षटक आक्रमण करण्यासाठी, चौथ्या षटकाचं आक्रमण करण्यासाठी येत आहेत ते संदीप. उजव्या हाताचाच गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार आहे. सचिन आता मात्र स्ट्राईकला आहे. सचिनने 1 धावेने आपलं खातं उघडलं. 25 चौथं ओव्हर षटक जे आहे ते प्रगतीपथावर. चांगला चेंडू पॉईंटच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न होता, पण सरळ यष्टीरक्षकाच्या हातात समेत होतोय आणि धाव संख्येत हा डॉट चेंडू जातोय. या डॉट चेंडूने धावसंख्या आहे ते 25च्या घरात. 25 1 बाद 25 अशी मजबूत स्थिती म्हणता येईल तिथे दिग्गज संघाची. सचिन ऑन द फायर. ऑनच्या दिशेला टला चेंडू जातोय. दत्ता तिथे आणि हुलकावणी देऊन चेंडू जातोय सीमेला. ते एका दगडाबरोबर त्यांची गाठ झाली त्या चेंडूची आणि त्याच प्रायश्चित्त मात्र 4 धावा. 1 धाव जिथे होती. बॅड लक, इथे बॅड लक म्हणता येईल. आणि ह्या 4 धावांनी धावसंख्या आहे ती 29. सचिन, मी मगाशीच म्हणालो की सचिन जर एका बाजूला लागून राहिले तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे प्रेक्षकांचं मनोरंजनही होईल. पुन्हा एकदा गोलंदाज लेगच्या दिशेला टलंदाज. चेंडू प्रयत्न खूप चांगला होता, परंतु डॉट चेंडू म्हणून यष्टीरक्षकाच्या हातात सीमित होतोय. धावसंख्येत भर होत नाही. धावसंख्या सीमित. धावसंख्या ते 29. 1 विकेटच्या पतनानंतर चौथा चेंडू वैयक्तिक पहिलं संदीप. राईट ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू करून ऑफच्या दिशेला टळला चेंडू. झेड जातोय आणि झेड सुटतोय. तिथं सचिन यांना बलिदान मिळालेलं आहे. तिथे मागड षटक मागड जाईल हे सचिन यांना दिलेलं जीवदान. सचिन यांची फलंदाजी खूप सुंदर आहे, पाहण्यासारखी सचिन यांची ती. मस्त ऑफच्या दिशेला टळला चेंडूचा 1 धावेत यश मला 30 धाव्या. पुन्हा एकदा संदीप. पुन्हा ऑनच्या दिशेला चेंडू टळवतात. 1 धाव पूर्ण केलेले. दुसऱ्या धावेचा विषय असेल परंतु नाही, नकार दिलाय. 31 या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे दादा. वैयक्तिक पहिलं संघाच्या ते चौथं. शेवटचा चेंडू संदीप. शेवटचा चेंडू डीप लॉंग लेगच्या दिशेला टळून काढलाय आणि हा षटकार. तोंडातला शब्द तोंडात. सचिन याने केला प्रहार आणि चेंडू धाडतोय ऑन द वे ऑफ सीमा रेषा बाहेर. षटकार 37. सचिन वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय. रवी तरे यांनी स्वतः 12 धावा केल्यात. सचिन फक्त 5 चेंडू खेळून 12 धावसंख्येवर खेळतोय. मी मगाशीच म्हटलं होतं मित्रांनो की सचिन जर एका बाजूला लागून राहिला तर 5 षटकांच्या ह्या सामन्यामध्ये 50 ते 55च्या टार्गेटपर्यंत नेऊन पोहोचवेल. एक तुल्य बल असं मॅच इथं पाहायला मिळेल आपल्याला. त्याच प्रतिउत्तर दिग्गज संघ कसा देईल ते बघता येईल. मापे संघ गणेश. गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन येत आहेत ते गणेश. 37. 4 षटका 9 चोक 36. 37 धावल्यात. 9.25. 9.25च्या सरासरीने धावा जोडल्या आहेत या 4 षटकामध्ये. 37 एका विकेटच्या पतनानंतर 1 बाद 37. गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट. अरुणसाठी सलामीला आलेला फलंदाज आहे अरुण. पाहूया काय करतात आडू संघासाठी. डावी यष्टी गुल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता अरुण यांचा, परंतु तितकाच चाणाक्ष गोलंदाज त्यांनी पाठीमागणं त्यांची यष्टी वाकवली आणि तंबूच्या रस्त्याला धाडलंय. ते 10 वैयक्तिक 10 धावसंख्या करून बाद झालेले आहेत ते अरुण. नवीन बॅट्समन
संघाचे कर्णधार मनोज. वैयक्तिक पहिल्या संघाच्या पहिल्या चेंडूवर मात्र बळी मिळवलाय तो गणेश यांनी. चांगली सुरुवात केली आहे त्यांनी गोलंदाजीला. आता पाहूया मनोज. मनोज 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 पाहूया. मनोज यांनी स्ट्राईक घेतलाय पंचांकडनं. पुढचा चेंडू घेऊन येतो गणेश. पहिल्या चेंडूवर त्यांनी आपला बळी मिळवलाय. दुसरा हादरा दिलाय. पुढचा चेंडू सरळ काव कॉर्नरच्या डोक्यावरून तिथे दत्ता, परंतु नाही. दत्ताच्या हातातनं झेल निसटलाय. त्या मोबदल्यात धाव संख्या जाते 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेत आणि 3 धावा. त्याच्या क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे. 2 धावाच्या मोबदल्यात 3 धावांमध्ये आणि 3 धावा पळून काढल्या दोन्ही फलंदाज सचिन आणि मनोज. 40 आणि दुहेरी अंकामध्ये 40चा आकडा इथे फलकावर लागलेला आहे. 2 बाद 40 दिघा संघ. उर्वरित 3 चेंडू 2 चेंडू ना 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडू मध्ये 50 पार करतात की बघायचं सचिन आणि मनोज. पुढचा चेंडू गणेश यांचा उजव्या हाताने वर विकेट मारला. चांगला चेंडू फॉलो मध्ये खेळून काढलाय. ऑफच्या मिड ऑफच्या दिशेला जातोय चेंडू. आणि तिथे गचाल क्षेत्ररक्षण धडपडतोय क्षेत्ररक्षक. त्या मोबदल्यात 2 धावा मोजायला लागतात. सचिन यांच्या खात्यामध्ये 2 धाव्यांनी धावसंख्या बाळवते. धावसंख्या जाते ते 42च्या घरात. 42 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 2 बाद 42. 5वे षटक वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या वतीने सांघिक शेवटचं षटक. 5वा आणि शेवटचा षटक हाताळतोय तो गणेश. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल तो सचिन. चांगला चेंडू तेवढ्यात जोरदार अपील, परंतु चेंडू पायालगत लागून जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. तिथे 1 धाव मात्र मिळेल. धाव संख्येत धावसंख्या जाते ती 43 वर. पण हा पंच जरा इशारा आम्हाला व्यवस्थितपणे कळवा. बॅटला लागलाय. अच्छा अच्छा ठीक आहे. बॅट कट आहे. बॅट कट 43 2 बाद 43 दिघा संघ. पुढचा चेंडू गणेश राईट आर्म विकेट. मनोज साठी डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू जातोय. चेंडू हुलकावणे देतो आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर चौकात. वाईट +4 5 धावांचा बोनस मिळालेला आहे तो दिघा संघाला. 48 लॉस ऑफ 2 विकेट. थोडीशी खराब क्षेत्ररक्षणाच्या मोबदल्यात हे मिळालेले हा धावा आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडू मध्ये 50 पार करताय की बघायचं ते दिघा संघ. 48 गणेश उजव्या हाताने वर विकेट मारा. सामना करेल तो मनोज. चांगला चेंडू सरळ झेड उडालाय तिथे, परंतु पाहूया जज करतोय आणि जज केलाय एसटी रक्षकांनी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडून झेल चित केले तो मनोज यांना. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असा झेल पाहायला मिळतो सर. वयाच्या 50 गाठल्यानंतर असा झेल पळून झेल पकडणं हे सोपं नसतं, पण प्रयत्न ते परमेश्वर. प्रयत्नांना यश मिळालं आणि खेळाडू बाद. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गणेश आपल्या बोहल्यावर त्यांची जागा भरून काढण्यासाठी संतोष. एक हुकमी एक्का म्हणता येईल या संतोषला, जो दिघा संघाचा एक मातब्बार फलंदाज आहे. संतोष शेवटचा चेंडू, या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू.
48. या चेंडूवर सगळी किमिया बाकी आहे. 50 पूर्ण होतात की नाही ही जिंकण्याकरता 50 धावांची सरासरी ठेवतायत. पाहूया संतोष, तेवढा तुल्यबल फलंदाज, गोलंदाज पण तेवढा चतुर आहे. पाहूया संतोष, सुंदर चेंडू तिथे सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जातोय आणि हा बाद होतोय तिथे फलंदाज. 48 धावांचं 49 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे समोर ते मापे संघाला. 48 धावांच्या मोबदल्यात 3 फलंदाज बाद झाले होते. त्यामध्ये रवी अनंत पाटील साहेबांचं इथं आगमन होत आहे. त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अनंत पाटील साहेब, आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा अशी विनंती असेल सरसोळे 40+ कमिटीतर्फे. 5 षटकांचा सामना. 5 षटकांमध्ये दिघा संघाने 48 आणि भलं मोठं लक्ष म्हणता येईल 9 जवळपास 10ची सरासरीने धावा काढाव्या लागतील ते महापे संघाला. 5 षटकांचा हा सामना. पहिल्या सत्रातील दुसरा सामना. पहिला सामना जो जिंकलाय तो जुगावने बेलापूर 11 संघाला पराजित करून संघावर एका पहिल्या विजयावर आपला शिक्कामोर्तब केलाय. लाईनअप करून दिघा संघाचे कर्णधार मनोज सारथी म्हणता येईल आपल्या सेना घेऊन मैदानात उतरत आहेत. 49 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलं आहे ते मापे संघांना. मापे संघासमोर दत्ता साष्टे, इकडे मापे संघाचे दत्ता साष्टे एक तुल्यबल फलंदाज आहेत. दत्ता साष्टे यांचंही कौतुक केलं जाईल. जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे. दादा, दत्ता साष्टेला तुम्ही फलंदाजी करताना कधी पाहिलं असेल? 1 मिनिट. दिघा संघाचा 12वा खेळ कृपया. दिघा संघाचा हॅलो. ज्या समालोचकांनी काल प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध केलं होतं त्यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. अमोल पालेकर सरांचं मी हार्दिक स्वागत करतो. अमोल पालेकर साहेब चित्रपट सृष्टीतील एक नामचीन व्यक्तिमत्व अमोल पालेकर, तसेच या क्रीडा क्षेत्रातील एक समालोचन म्हणून. हॅलो. समोर काय इनोवा गाडी ज्या कोणी कृपया इनोवा गाडी जी कोणाची असेल त्याने कृपया ती बाहेर जरा रोडवर लावायची आहे. गेट बंद करा. टू व्हीलर सुद्धा आतमध्ये आणू नका. जरा गेट जवळ ठेवा कृपया. इथे खेळण्यासाठी प्रॉब्लेम तिकडे जर डीप स्क्वेअर लेगला जर तिकडे सावकार षटकार होत असेल. विशाल पाटील सर कृपया ज्या कोणाची ती इनोवा गाडी तिथे असेल ते कृपया तिकडे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला तिथे थांबवलं. तिकडे खेळामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे. कृपया आमची विनंती असेल की गाडी कोणीही आतमध्ये आणू नये. गेट बंद करावा. तिथे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी तिथे गेट जवळ. हॅलो. टँकर जरा बाहेर काढा पटापट. शशी तांडेल, हा टँकर बाहेर गेल्यानंतर जर ताबडतोब गेट बंद करा. आता होणारा सामना जो आहे तो महापे विरुद्ध दिघा या 2 तुल्यबल संघामध्ये चालू आहे. दिघा संघाने 5 षटकांमध्ये 48 धावांचं एकूण 49 धावांचं जे आव्हान ठेवलंय ते. एका बाजूचं 12वा खेळाडू दिघा संघाचा 12वा खेळाडू कृपया जर समालोचन कक्षाकडे यायचं आहे किंवा क्षेत्ररक्षक इकडे असेल लॉंगनला जरा प्लीज. दिघा संघाचा 12वा खेळाडू जो कोणी असेल त्यांनी जर इथं समालोचन कक्षाकडे यायचं आहे. आतमध्ये या दादा. आम्हाला दत्ता साष्टे आणि हरिश्चंद्र
49 धावांचं लक्ष आहे दादा महापे संघांकडे. मी अमोल पालेकरजी यांना दुसऱ्या साईडचं एक समालोचन करण्यासाठी मायक्रोफोन हस्तक्षेप करतोय. नमस्कार. हॅलो. नक्कीच पद्माकर सर, मी तुमचा आभारी आहे. पण आभाराचे भार कशाला? आभाराचे भार कशाला? सुगंधी पुष्पांचे हार कशाला? आकाश मुक्त मोकल्या मनाचा दार कशाला? दिघा आणि महापे या दोन संघामध्ये रंगणारा सामना. दुम्मत चक्री चकमत जुगलबंदी आतिषबाजी हुमरी तुमरी रसिकेच कलगीतुरा यादवी रणधुंदी रणधुमारी याची डोला रंगलीला तो महासोहला. संघाचे पहिलं षटक घेऊन आलेलं आहे मनोज. स्ट्रायकिंग बॅटर पाहतोय दत्ता. नॉन स्ट्राईकला आहे. गेट बंद करायचंय. स्क्वेअरला जो गेट आहे तो मात्र बंद करायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एकोणपन्नास धावा सावंड. पहिला चेंडू पहिली डोस पहिली मात्रा पहिला रत्ती पहिला खुराक पहिलाच डॉट. चेंडू बाहुबली में टप्पा और गेंदबाजी में टप्पा होना जरूरी. पहिला चेंडू डॉट बिंदी गेंद. ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय मनोज. आता मात्र 29 चेंडू आणि 49 धावा सामना. रन कर रे भावा मग तुझीच हवा. कोण आहे भावा? कोण करतो धावा आणि कोणाची हवा? या टुर्नामेंटचा दुसरा दिवस पुण्याला सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवर फुल टॉस. चेंडू चांगला कटावला. हवेमध्ये चेंडू आहे आणि ना मुन्ना ना. गलती को माफी नाही. गलती को माफी नाही मुन्ना. OUT आउट. बघा काय चेंडू टाकला. फुलटॉस चेंडू होता. रसगुल्ले टाकला गेला होता परंतु आमच्या मुलांना गुलाबजाम खायची सवय लागलेली आहे. फलंदाजाला मात्र परतावं लागेल आणि गोल्डन डकचा मात्र शिकार ठरलेला आहे. कारण का गोजावर डक जेव्हा शून्यावर बाद. हॅलो. नंतर पेपरामध्ये मात्र जाहिरात आली. नंतर डकचे मात्र अनेक प्रकार अस्तित्वात आले. गोल्डन डक डायमंड डक डकचे मात्र अनेक प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. OUT फलंदाज बॅक टू द पवेलियन. शून्याचा चष्मा परिधान करून फलंदाज बॅक टू द पवेलियन. हा फलंदाज मात्र बाद झालेला आहे. असुरी आनंद राक्षसी आनंद पुत्र प्राप्तीचा आनंद हे असं कालोखात मुख्यमंत्री झाल्याचा आनंद. फलंदाज बॅक टू द पवेलियन. डकआउटमध्ये नक्कीच सन्नाटा आहे. फिल्डिंगवाले खुश असतील. हो हवेमध्ये चेंडू आहे. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये राहिला. पद्माकर सर किती वेळ चेंडू हवेमध्ये राहिला? चेंडूने सकाळचा चहा घेतला, नाश्ता केलं, वर्तमानपत्र वाचलं आणि वर्तमानपत्र शेवटचं पान वाचलं. कारण का वर्तमानपत्र शेवटच्या पानावर मात्र क्रिकेटच्या जाहिराती असतात. बघा किती वेळ चेंडू हवेमध्ये राहिला आणि जबरदस्त कॅच पकडलेले. हा फलंदाज सुद्धा बाद होता. नक्कीच आपण पाहतोय हा फलंदाज नक्कीच 1.5 दिवसाचा गणपती नको. आनंद चतुर्दशी गौरी विसर्जन थांबायला पाहिजे कारण वो आल्या परतलाय. याला म्हणतात झोमॅटो झोंबाट. 100 रुपयाची बिर्याणी 25 रुपये. फलंदाज बॅक टू द पवेलियन. दोन फलंदाज मात्र शून्यावर बाद झाले. दोन फलंदाज मात्र शून्यावर बाद झालेले आहेत. आता मात्र हॅट्रिकची संधी आहे. मनोज यांना मात्र हॅट्रिकची संधी आहे. कोणाला सुटली हाव? कोण खातो भाव? पाहत राहा सामन्यातील दुसरा डाव. दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात झालेली आहे. मरता क्या नाही करता.
आयाराम गयाराम अशा परिस्थितीमध्ये सापडलेला संघ नक्कीच आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एला नवीन बॅटर शशिकांत. संकटमोचक म्हणून शशिकांतला मात्र कामगिरी करावी लागणार आहे, कारण का कोकिला स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट मात्र दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यामध्ये आहे. त्यामुळे रडायचं नाही, लढायचं. आता मात्र डॉट चेंडू, काय बॉलिंग टाकलेलं आहे मनोज यांनी. मनोज एक्सप्रेस मैदानामध्ये विराजमान. चांगली लेंथ आहे, गुड लेंथ असेल. यॉर्कर, हॉप ट्रॅकर आणि आतापर्यंत मात्र 4 चेंडू हाताळले गेलेले आहेत आणि धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 0. 2 बाद. हो, आता मात्र चांगला कटावला आहे. थर्ड मॅनचे ट्रॅव्हल होतो चेंडू गुदगुद्या खाते हुए. 1 धावेवर धावसंख्या झाले 1 आणि के राहुलचा जर्सी क्रमांक सुद्धा 1 आहे, कारण का धावसंख्या नक्कीच आपण पाहतो 1. बॅटरला सुद्धा काहीतरी वेगळं करावं लागणार आहे, कारण का 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिल्या येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. हो, चांगला कटवलेला आहे. मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. नक्कीच पकडापकडीचा खेळ पाहायला भेटतोय. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी समीकरण बदलेल ते सांगू शकत नाही. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 3 धावा. 2 बाद 3 धावा झालेल्या आहेत. नक्कीच काल आपण एक मॅच पाहिली. सारसवल्या संघ पूर्ण हंगाम कालचा त्या संघाने गाजवला. नक्कीच पद्माकर सर असतील, किपिंग करताना आपण पद्माकर सरांना पाहिले, क्लोज किपिंग. आणि उदय तांडे सरांचा आज वाढदिवस आहे, बर्थडे बॉय. नक्कीच काल सुद्धा आपण आज आहे सर्व सोय टेन्शन लेणे का नाही टेन्शन देणे का, कारण का काही माणसं लाखात एक असतात आणि उदय सरांकडे मात्र कॅमेरा झूम केलेला आहे. काही माणसं लाखात एक असतात. आणि उदय सर कशाने आंघोळ करतात पद्माकर सर? उदय सर कशाने आंघोळ करतात? उदय सर घामाने आंघोळ करतात, कारण का जी माणसं पाण्याने आंघोळ करतात ते फक्त आपला पोशाख बदलतात आणि जी माणसं घामाने आंघोळ करतात ती मात्र इतिहास घडवतात. काल आपण नक्कीच पाहिलं सारसवल्या संघ काय अफलातून बॅटिंग, चांगली छाप त्या संघाने काल टाकली. उदय तांडेल असेल, नंतर गणेश कालचा बर्थडे बॉय, काय बॅटिंग गणेशच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहिली, अफलातून खेळली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. संघाचे दुसरे षटक घेऊन संतोष, बघूया संतोष काय म्हणतोय. आणि आता मात्र चांगला कटवला, कव्हर पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतो चेंडू. एक धाव पूर्ण. भाग बसंती भाग इज्जत का सवाल है, जब सामने वाला खुद को मास्टर समझे तो बाजी पलटना हमारी आदत है. हे मात्र दाखवून देताना दोन्ही बॅटर जे आता मैदानाच्या आतमध्ये आहेत, चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण का शादी का घोडा शादी की दौड़ेगा नहीं तो दौड़ेगा कब. घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. पुन्हा एकदा टाकला चेंडू, फुल टॉस चेंडू. आता मात्र काय घडतंय काय बिघडतंय. रनआउटची होती संधी, परंतु किस्मत सुद्धा बहादुरों का साथ देती. 1+1 की 1+2 जाऊ, काय घडतंय. आणि आता मात्र विकेट. नको घेऊ फाशी, जग राहील उपाशी. तिसरा धाव काढताना मात्र तिसऱ्या धावेचा मोह मात्र आवरता आला नाही. वाईट+2 म्हणजे 3 धावा. धावसंख्या झाले 8 आणि रवींद्र जडेजा जर्सी क्रमांक सुद्धा 8 आहे. मत सोचो की जिंदगी बोझ है, खुश रहो क्योंकि समस्या तो रोज है. लावा ताकद आम्ही नाही वाकत. आताचे 2 धावा. वाईट+1 वाईट+1 1+1. धावसंख्या झाले 7 धावा फलकावर लगावले गेलेत.
नक्कीच धावसंख्या झाले 8. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. उदय तांडेल सरांचा आज बर्थडे आहे. नक्कीच घरात भाई बापाचो, रानात भाई वाघाचो, 10.5च्या मालिकेत भाई अण्णा नाईकचो, इथे मात्र भया उदय तांडेलचो. जरा कॅमेरा झूम करायचा आहे बर्थडे बॉय कडे. कॅमेरा झूम करा गणेश सर. गणेश तांडेल सरांकडे कॅमेरा झूम करायचा आहे. त्यांना कैद करायचं कॅमेऱ्यामध्ये, कारण का फुले रोज फुलतात, ज्योती अखंड उजळतात, कॅमेरा फक्त फोटो काढतो आणि इमेज मात्र आपल्याला बनवावं लागतं. जशी इमेज मात्र उदय सरांनी बनवलेली आहे बघा. त्यांचं असलेलं प्रेम, मित्र परिवाराचं असलेलं प्रेम नक्कीच आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्राचं प्रतीक असलेलं पुष्प देऊन त्यांचा सत्कार होत आहे आणि फोटो सुद्धा कैद केलं जात आहे. स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहासच घडला पाहिजे. आणि नक्कीच उदय सरांनी सुद्धा एक इतिहास घडवलेला आहे. आयाराम गयाराम अशा स्थितीमध्ये सापडलेला संघ. प्रत्येक खेळाडू मात्र हजेरी लावतोय. तू चल मैं आया तर फिल्मचा डायलॉग सुद्धा आहे. अशा अवस्थेमध्ये सापडला संघ. आणि आता मात्र कटवलेला चेंडू. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 9 धावा. नक्कीच मला जयेश पाटीलची आठवण झाली. टेनिस क्रिकेटमध्ये मात्र 9 चेंडू आणि 50 धावा त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिल्या. आता मात्र नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल. जसं सारसवल्या संघाने काल फटकेबाजी केली, काय बॅटिंग लाईनअप त्या संघाकडे होती. हो, पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा बिंदी गेन. चेंडू माझा कोल्हापूरला, चेंडू मात्र गेला सोलापूरला. चेंडू माझा बागमंडलेला, चेंडू मात्र गेला कोलमंडलेला. धावसंख्या झाले 4 चेंडू झालेले आहेत. 1.4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. धावसंख्या झाले 9. 1.5 चेंडू. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. बॅटरला आता आईस्क्रीम खावी लागणार आहे. आ फॉर आत्मविश्वास, ई फॉर इच्छाशक्ती, स फॉर सकारात्मक दृष्टिकोन, की फॉर क्रियाशीलता, म फॉर महत्वाकांक्षा. बघूया बॅटर कोणती आईस्क्रीम खातोय. चांगला कटवलेला आहे. ट्रॅव्हल होतं पॉइंटच्या दिशेने. चेंडू दणदण खनखन करत गुदगुदे खाते. गुद्दू गुद्दू गुद्दू. गेंद कैरे में जा रही हूं, जा रही हूं, जा रही हूं. तू जमी पैदा कर तो आसमां पैदा कर. तू जमी पैदा कर तो आसमां पैदा कर. मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त. तू अपने अंदर पहले आत्मविश्वास पैदा कर. और आत्मविश्वास भरा स्ट्रोक खेलते हुए धावसंख्या झाले 13 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 13. आणि एक इतिहास आहे. कुशल 11 सारसोले गाव, जो कुशल 11 संघ जो आहे त्याचा एक इतिहास आहे. नवी मुंबई 2000 ते 2010 म्हणजे 10 वर्षापर्यंत अधिराज्य गाजवलेला असा संघ आहे. त्या संघामध्ये मोठमोठे बॅटर ज्यांनी पूर्ण हंगाम या नवी मुंबईमध्ये गाजवलेला आहे. देवनाथ मडवी, उदय तांडेल, जग्गू मेहरे, दत्ता मेहरे, शशी मेहरे यांनी मात्र जो तांडव गाजवला होता लगात पूर्ण 10 वर्ष या पूर्ण या ग्राउंडवर नवी मुंबईमध्ये पूर्ण अभिराज्य गाजवलेलं आहे. संपूर्ण हंगाम मुंबईमधला जर कोणी गाजवलेला असेल तर मात्र कुशल 11 हा संघ आहे.
कुशल इलेव्हन संघ हा मात्र दादा संघ म्हणून त्यावेळेस ओळखला जायचा. आणि चांगला भरणा असलेला तो संघ होता. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये, चर्चा होईल त्या संघाबद्दल, कारण का इतिहासामध्ये नोंद कोणाची होते, ज्यांनी मेहनत केली त्याची. चांगला कटवलाय चेंडू, डीप मध्ये जातोय, ट्रॅव्हल झालाय. आणि त्या पूर्ण कुशल इलेव्हन सारसोले गाव त्यांचे पूर्ण भरणा असलेला संघ नक्कीच त्यांची नावे आहेत. देवनाथ मडवी, उदय तांडेल, जग्गू मेहर, दत्ता मेहर, शशी मेहर, जयेश मेहर, गणेश मडवी, पद्माकर मेहर, रवी पाटील हा त्यांचा भरणा असलेला संघ आहे. आणि पद्माकर मेहर किप्पर. चांगला कटवलेला आहे आणि स्वागत मात्र उदय सरांचं बर्थडे बॉयचं स्वागत केलं 4 धावेने. टप 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 चेंडू मध्ये जातोय सीमारेषेच्या पलीकडे, कारण का वेस्ट इंडीज टीम के पास आईसीसी चैंपियन ट्रॉफी खेलने के लिए पैसे नहीं थे. वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए. बाद में वेस्ट इंडीज टीम आईसीसी चैंपियन ट्रॉफी जीती. बाद में गाना बजने लगा, चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज इज द चैंपियन. अरे जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान ने होता. मान लो तो हारे और ठान लो तो जीते. अजून सामना ऑन आहे. क्रिकेट कधी रंग बदलेल ते सांगू शकत नाही. आता सरड्यापेक्षा माणसं जास्ती रंग बदलतात, कारण का माणसं बोलकी असावीत पण डबल ढोलकी नसावीत. टाकला चेंडू, बॅकहॉला टाकलाय, चांगला पंच नक्कीच पाडतोय. एक्स्ट्रा कव्हर दिशेने 1 टप्पा जातो, 1 टिप्पा खाल्ल्यानंतर जातो चेंडू सी मा रे शा पार, आर पार, दमदार आमदार चौकार. आणि 2.5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाले 22. आमचे गुणलेखक सुद्धा आलेले आहेत. कालच्या पूर्ण दिवसामध्ये गुणलेखकाचं कामगिरी केलं. सुशांत तांडेल सर आलेले आहेत, खरोखर चांगली कामगिरी केल्यात. पडद्याआडचे हिरो आहेत ते गुणलेखक माने. आणि पुन्हा एकदा सुशांत सरांचं स्वागत सुद्धा 4 धावेने केलेलं आहे. आता मात्र सूर गवसलेला आहे. महापे संघाला मात्र आता सूर गवसलेला आहे. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 26. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 26 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. बारा चेंडू आणि 24 धावा असं समीकरण आहे. अजून सामना ऑन आहे. आंब्याची फोड आणि सारसोली संघाची ओढ संपणार नाही. आंब्याची फोड जशी गोड असते तसं आमचा सारसोले संघ सुद्धा गोड आहे. नक्कीच स्क्रीनवर आपण दिसतोय सारसोले 40+ सारसोले गाव 11 मास्टर क्लब क्रिकेट स्पर्धा 2025. जे आमचे खेळाडू आहेत, ज्यांनी पूर्ण हंगाम 10 वर्ष गाजवलेले आहेत, चर्चेचे विषय ठरलेले आहेत, असा संघ नक्कीच आपण पाहतोय. प्रत्येकाचा काल असतो, कोणी गाजवलेला असतो, कोणी गाजवत असतात. आणि आता मात्र आम्ही मान्यवरांना सुद्धा स्क्रीनवर पाहतोय. आदरणीय सन्माननीय श्री प्रदीप पाटील, तसेच आदरणीय सन्माननीय श्री नरेश गौरी, आदरणीय सन्माननीय श्री लीलाधर पाटील, आदरणीय सन्माननीय श्री विकास मोकल, आदरणीय सन्माननीय श्री मनोज मात्रे, या मान्यवरांना सुद्धा नक्की स्क्रीनवर आपण पाहतोय. आणि ANPच्या माध्यमातून ही टेलिकास्ट होत आहे. आमचे जे मॉनिटर ऑफिसर आहेत, कॅमेरामॅन गणेश, मॅन फॉर तशेली गणेश कॅमेरामॅन,
आदरणीय सन्माननीय राजेश भोईर आणि राजू ठाकूर सरांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. सर उदय सरांचं असलेलं तुमच्यावरचं प्रेम ते तुम्हाला बोलवतोय. अजय ठाकूर सरांचं सुद्धा इथे आगमन झालं, त्यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. उदय तांडेल सर आणि पद्माकर सरांचं बरोबर लक्ष असतं कोण कोण मान्यवर इथे येतोय. नक्कीच हे असलेलं त्यांचं प्रेम नक्कीच दिसून येतं. धावसंख्या होता नक्कीच पाहतो. आता मात्र 12 चेंडू आणि 24 धावा असा रंगणार सामना. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय सचिन, स्ट्रायकिंग इनला मिलिंद आणि दीपकने मात्र ऑफलातून बॅटिंग केलेली आहे. बारा चेंडू 24 धावा. आता मात्र व्हाईट चेंडू, स्वर चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. 12 चेंडू 22 धावा. आम्ही बघतो तुमचं लक्ष आहे की नाही ते, पण लक्ष मात्र बरोबर आहे. बघा एक एक धावेकडे लक्ष असतं. हो फुल टॉस चेंडू होता, चांगला कटवला आहे. परफ्यूम डिलिव्हरी उदय सर, कारण का जो चेंडू आहे ना तो चांबड्याचा चेंडू आहे. जेव्हा नाकाजवळ तो जातो ना तेव्हा फॉक्स सारखा वास होतो, तसा फॉक्स सारखा वास नक्कीच आला असेल. मान्यवर विनंती करतो मुख्य व्यासपीठावर बसायचंय. आपले बर्थडे बॉय सुद्धा आहेत उदय तांडेल सर, त्यांना मात्र नक्कीच शुभेच्छा द्यायच्यात, वाढदिवसाच्या शुभेच्छा. बघा आल्यालाच मान्यवरांनीच पुष्पगुच्छ उचललं, कारण का महाराष्ट्र प्रतीक असलं पुष्प. गणेश सरांना कॅमेरामॅनला विनंती करतो की कॅमेरा मात्र झूम करायचा आहे. हो चांगला कटवलाय, चांगला जातोय चेंडू, जातोय 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 चकवतोय, दणदण खणखण करत हवा के संग संग घटा के संग संग. कॅमेरामॅन गणेशाला विनंती करतो झूम करायचा आहे, कारण का बघा मान्यवर सुद्धा आले. मान्यवर आता मात्र स्वागत करत आहेत. महाराष्ट्राचं प्रतीक असलेलं पुष्प देऊन उदय तांडेल सरांचा इथे सत्कार होत आहे. तुम जियो हजारों साल और दिन हो 50,000. आणि स्वागत सुद्धा त्यांचं 4 धावेने केलेलं आहे. हो पुन्हा कटवलाय चेंडू, जबरदस्त बॅटिंग करत आपल्या संघासाठी. 2 धावा पूर्ण केलेले आहेत. काय बॅटिंग, जबरदस्त. दीपक नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान झालेलं. दीपक सकाळच्या सत्रामध्ये काय खावला माहिती नाही, पण काहीतरी वेगळं खाल्लेलं आहे. काय बॅटिंग करतोय, संघासाठी आटापिटा करतोय. दुनिया का सबसे लंबा टेस्ट मैच साउथ अफ्रीका और इंग्लंड के बीच 1939 मध्ये झाला होता मित्रांनो. कारण त्या दिवशी 12 दिवस तो मॅच सामना चालला. टेस्टची ती मॅच होती, 12 दिवसाचा तो सामना होता. सर्वात मोठी मॅच ICC मध्ये नंतर बदल करण्यात आलेले आहेत. आता मात्र 5 दिवसाचा सामना तुम्हाला पाहायला भेटतो. आपण नक्कीच वर्ल्ड कप 60 ओव्हरचा सुद्धा वर्ल्ड कप पाहिलेला आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आहे सचिन. हो चांगला कटवलाय, डीप मध्ये जातोय चेंडू, एकदा पूर्ण. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 35. 35 धावा फलकावर लगावले गेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय मिलिंद. दीपक यांना मात्र स्ट्राईकवर तुम्हाला आणावं लागेल. जेवढ्या वेळ दीपक स्ट्राईकवर असणार आहे तेवढा तुमचा जो प्रेशर आहे तो मात्र समोरच्या संघावर म्हणजे प्रेशर रिलीज करणार आहे. जबरदस्त बॅटिंग दीपकच्या मैदानामध्ये पाहतोय. भारत एकमात्र ऐसा देश है जहां 15 न्यूज चैनल अपने आप को देश का नंबर 1 चॅनल बताते हैं. आणि इथला मात्र नंबर 1 खेळाडू नक्कीच दीपक आहे. चांगली छाप टाकलेली आहे. काल सुद्धा आपण सारसोल या संघाला पाहिलं,
काही छाप टाकले. आता मला दांडी गुल, दांडी 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 गुल. पुढचा दरवाजा उघड होता आणि पाठीमागून चोरी झाली. फलंदाज बॅक टू द पवेलियन. बघा काय चेंडू टाकला, लेग ब्रेक. असं वाटतं की अँड्रम बॉलिंग करतो की काय, परंतु स्पीड आहे. आणि पहिलाच स्टंप मात्र, मधला स्टंप, मिडल स्टंप मात्र उडवलेला आहे. धावसंख्या नक्कीच झालेली आहे 35 धावा. 14 धावा अजून बनवायच्या आहेत. कोशिश तो सबकी जारी आहे. वक्त बताएगा कोण किस पे भारी आहे. बघूया कोण कोणावर भारी आहे. आणि IPL 2024चा सर्वात लांब षटकार दिनेश कार्तिक यांच्या नावावरती आहे. 108 मीटरचा तो षटकार आहे आणि त्याचा रेकॉर्ड कोण ब्रेक करेल याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. 14 धावा अजून बनवायच्या आहेत आणि दीपकने मात्र चांगली बॅटिंग केली आहे मॅच मध्ये. 23 धावा दीपकच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. 10 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण. दीपकने मात्र आतापर्यंत 10 चेंडू फेस करताना 23 धावा बनवलेल्या आहेत. चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी. किसी काम में इतना एक्सपर्ट बनो की तुम्हें गिराने के लिए कोशिश नहीं बल्कि साजिश करनी पडे. नक्कीच समोरच्या संघाला मात्र साजिश करावी लागेल. आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावा. 6 चेंडू 14 धावा असं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. आणि IPL इतिहासामध्ये सर्वात मेडनवर जर कोणाच्या नावावरती असेल ते प्रवीण कुमार यांनी 14 मेडनवर टाकलेले आहेत आणि भुवनेश्वर कुमार यांनी मात्र 13. बॉलर नेम विनोद. आणि सारसोले संघाचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. नक्कीच त्यांची सुद्धा बॅटिंग आपण पाहिली. शशिकांत सरांची काल बॅटिंग पाहिली. अफलातून बॅटिंग नक्कीच 50+ आहेत. परंतु जेव्हा नावाची जर्सी आपण परिधान करतो ना तेव्हा मात्र आपल्याला गावासाठी खेळावं लागतं, कारण ती गावाची जर्सी असते. ना नावासाठी ना धावासाठी आपल्याला मात्र खेळायचं आहे आपल्या गावासाठी. आणि काय बॅटिंग सारसोले संघाने काल केली. काल नक्कीच गणेश सुद्धा बर्थडे बॉय होते. आज मात्र उदय सर आहेत बर्थडे बॉय. आणि मफाका IPL मध्ये मधीच IPL ची मॅच फुलटॉ चेंडू चांगला कटवलाय, परंतु डॉट बिंदी गेन. काय चेंडू होता. नक्कीच स्ट्रायकिंग इनला पाहतोय. स्ट्रायकिंग इनला दीपक आहे. 5 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण. पाच चेंडू 14 धावा असं समीकरण आहे. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. दीपकला स्ट्राईक वर यावं लागेल कारण बॅट लागलेली आहे. प्रत्येकाचा दिवस असतो आणि चांगली रनिंग. भाग बसंती भाग इज्जत का सवाल आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. काय करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करायचं, कारण का जग सुद्धा गमतीवर टाळ्या वाजवत असतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर मात्र तुम्हाला करावं लागणार आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण लोकांमुळे प्रभू रामाला वनवासात जावं लागलं होतं. माता सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती आणि ज्ञानेश्वर माऊलीला रेड्याच्या मुखातून वेद बोलावे लागले होते. आता मात्र डॉट चेंडू बिंदी गेन. आता प्रेशर असेल. हृदयाचे ठोके चुकवणारा खेळ मैदानामध्ये पाहायला भेटतोय. 3 चेंडू आणि 12 धावा. मोठे प्रहार करावे लागणार आहे. षटकार मारावे लागतील. जर तर किंतु परंतु मात्र क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये स्थान नाही. 2 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा बिंदी गेन. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावा. आता प्रेशर आलेलं आहे. दोन चेंडू 6 मारायचे. हिरो बनायची संधी आहे. कोण बनतो हिरो, कोण बनतो झिरो, कोणाला सुटली हाव, कोण खातो वाव. पाहत राहा सामन्यातील दुसरा डाव. 2 षटकार मारायचे. 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिल्या येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. बघूया कोणता बॅटर वेगळं करणार आहे. फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू, हवेमध्ये चेंडू आहे. हवा कोणाची आहे. आता मात्र नक्कीच औपचारिकता उरलेली आहे का याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. जगातील अंतिम एक
सर्वोत्तम साथीदार म्हणजे तुमचा आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास मात्र साबूत ठेवायचा आहे. आणि केक सुद्धा आणला जात आहे. किती केक आज फोडले जातील. उदय तांडेल सरांचा आज बर्थडे आहे. बर्थडे साठी त्यांचा मित्र परिवार केक आणतोय. आज किती केक फोडले जातील त्याची सुद्धा नोंद होईल. युट्यूबच्या माध्यमातून ही टेलिकास्ट होत आहे मित्रांनो. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटत उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही, अशी कोणती भिंत नाही. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मित्र परिवाराने नक्कीच केक आणलेला आहे. उदय तांडेल सर